जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी नुकताच खटाव तालुका दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी खटाव-माण तालुक्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। दरम्यान नागराजन यांनी वरुड गावाला भेट देत येथील 6 माती नाला बांध व गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गट विकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी बोईनवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी मान खटावमध्ये जिथे दुष्काळी भाग असेल तिथे जलतारा, जलसंधारण व बांबू लागवड यावर शासनाचा भर राहणार असल्याचं सांगितलं। या संदर्भात मोठ्या प्रमाणात ही कामं नरेगा अंतर्गत जलसंधारण व बांबू लागवडीची कामं करण्यात येत आहेत। वरुड गावात जलसंधारण काम चांगलं असून यापुढेही ही कामं मोठ्या प्रमाणात करावीत असंही नागराजन यावेळी म्हणाल्या। येथील बिरबा देवस्थान जवळील 6 मातीनाला बांधांमध्ये गळती असून त्यामुळे पाणी साठत नाही, तसेच हे बांध गाळाने भरलेले असल्याने त्यांच्या पाणी साठवण क्षमतेत घट झाली असल्याने या नाला बांधाची दुरुस्ती वरुड येथील पाझरतलावाचे कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी वरुडकरांचे कौतुक केले। एक वेगळ्या पद्धतीने काम सुरू असल्याचे सांगितले। तसेच रिंगबंड तयार केल्याने दगडी पेचन केल्यामुळे तलावाची शोभा वाढली आहे असे मत व्यक्त केले। तसेच बांबू लागवड आदी कामांचा शुभारंभ करण्यात यावेळी सरपंच सुमन वाघमारे, उपसरपंच सदाशिव माने, ग्रामसेवक अपूर्वा चव्हाण, ग्रामसेवक शिंदे, आबा लाड, जितेंद्र शिंदे, अधिक जगदाळे, विनोद सुभेदार, विकास सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सेटरीज संस्थेचे समन्वयक चैतन्य जोशी व त्यांची सर्व टीम, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार आबा लाड यांनी मानले। न्यूज मराठी लाईव्ह, प्रतिनिधी श्री लालासाहेब माने पाटील, वरुड, सातारा। आज वरुड गावात आम्ही सगळेजण आलो आहोत। आमचा फोकस हे दुष्काळ भाग जो आहे, मान खटावचा जो आमचा दुष्काळ भाग आहे तिथे जलसंधारणच्या कामवर आमचा फोकस आहे। या संदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणात जलताराचा जो काम आहे, जलताराचं काम नरेगा अंतर्गत जलसंधारणचे काम आहे आणि बॅम्बू लागवडचा जो काम आहे। बॅम्बू एक चांगला पीक आहे जेणेकरून
शेतकरीला पण ते त्याचं उत्पन्न असं डायव्हर्सिफाय करू शकतात, वेगळे वेगळे पीक लावू शकतात. तर बॅम्बू लागवडमध्ये पण आम्ही फोकस करतो आहे. नरेगा अंतर्गत 4 वर्षासाठी 7 लाखचं तरतूद आहे बॅम्बू पिकाला. तो सर्वांना मी विनंती करते की बॅम्बू पण तुम्ही ओढावर किंवा शेताच्या बाउंड्रीवर तसं पण तुम्ही प्लांटेशन करू शकता. बांबू आणि जलसंधारणच्या कामावर आमचा फोकस आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत.